नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सकाळी उठल्यानं हेपलून दिली भाकरानं मेथीची भाजी. मग आईनं दिलं मला सोडून बस स्टँडवर, कारण की आज मला जायचं होतं नागपूरला. आज भेटली आपली नॉन एसी वाली बस, कारण की दिवाळीच्या सुट्ट्या कारण लगेचच गर्दी होत्या आणि बसा नव्हत्या. पोहोचलो नागपूरला 2 घंट्यानंतर. मग गेलो घरी, केलं कपडे बिपडे चेंज, कारण की संध्याकाळ झाली होती. तर चला मला वॉक करून येऊ. मग गेलो वॉक करता करता, ऐकले डिचिक डिचिक गाणे. मग आला श्रेयश भाऊ मला घ्यायला. मग गेलो आम्ही एअरपोर्ट पाशी फिरायला. पाहतो तर का श्रेयश भाऊच्या हातात 2-2 घड्या. फुल रईसीच्या 14 बनून घुमत होता श्रेयश भाऊ. मग गेलो एअरपोर्ट पाशी घुमाले, फुल चक्रा बिक्रा मारल्या. मग वॉक झाल्यावर मग सोडून दिलं श्रेयश भाऊनं मला एका जागेवर. बाय बाय म्हणलं श्रेयश भाऊले. मग गेलो मी लोकमत बिल्डिंग मध्ये चढलो. तिथं 12वा फ्लोरानं गेलो कॉरिडॉर 7 मध्ये फुल रईसीवाल्या जागेवर. मग तिथं ऑर्डर केली आम्ही स्पार्की टॉप वाली कॉफी. पेली कॉफी लिप लिप करत करत मग बसलो एका कोणत्यावर येऊन. पाहायचं होतं का खतरनाक वाला व्ह्यू दिसत होता वरतून, फुल जबरदस्त वाला. मग लागली होती भूक, काढली आम्ही गाडी आणि गेलो मग लवली बेकर स्ट्रीट कडं. तिथं गेल्यावर ऑर्डर केला बड्यावाला पेरी पेरी पनीर वाला बर्गर. रप रप कापला बर्गर, अर्धे तुकडे केल्यानं दिला हेपलून बर्गर. मग काढली गाडी आणि निघलो आपल्या घराकडं, कारण की लगेच टाइम झाला होता. गेलो घरी, ठेवले जुते आपल्या ड्रॉअर मध्ये आणि केले आंघोळ बिंगोड. मग केला थोडासा अभ्यास. तर चला गाईज, आज येतच होते माझा ब्लॉग खतम. तर चला बाय.